श्री समर्थ आज्ञा घेऊन बुवासाहेब द्वारका यात्रा करण्यास निघाले. श्री गुरुदेव दत्त, गिरणारी, सोरटी सोमनाथ, सुदामपुरी, द्वारका व नारायण सरोवर वगैरे ठिकाणी यात्रा करून बडोद्यास आले. श्री सद्गुरुनाथांपुढे ठेवण्याकरिता प्रत्येक ठिकाणाहून वस्तू आणल्या होत्या. त्या अक्कलकोटात जाऊन स्वामींच्या पुढे ठेवल्या. तेव्हा श्री स्वामी समर्थ म्हणाले की बत्ताशासारखे आणलेले पद्म कोठे आहे? हे ऐकताच बुवासाहेबांना स्मरण होऊन विस्मय झाला की बडोद्याहून निघतेवेळी डब्यात पद्म काढून ठेवलेल्या आणण्यास विसरलो. सर्व साक्षी स्वामी महाराजांजवळ त्यांनी विनयपूर्वक क्षमादान मागितले. नंतर समर्थ म्हणाले, कुत्र्यास तुकडे घाला. या समर्थांच्या वचनाचा वास्तविक अर्थ लक्षात न आल्यामुळे पुन्हा विनंती केली असता श्री समर्थांनी सेवेकरी लोकांकडे बोट दाखवले. त्या आज्ञेनुरूप दुसरे दिवशी सर्व जातींच्या लोकांस यथास्थित मधुकरी अन्न समर्पण केले. तेव्हा एकंदर सेवा करणारे लोक निरनिराळ्या जातीचे 250 जवळपास होते. ही माधुकरी मोरोपंत म्हैसकर सेवेकरी यांच्या घरी करविलेली होती. सुमारे अर्ध्या सेवेकरी लोकांस मधुकरी घातल्यावर स्वामी समर्थ बोलले की आम्हास ताट आणा. अशी आज्ञा होताच झालेल्या यथासांग अन्नाचे पात्र स्वामी महाराजांपुढे आणून ठेवले आणि समर्थांचे पूजनादिक झाल्यावर सुंदराबाई महाराजांस खाऊ घालू लागली. त्यावेळी आणखीन काही पदार्थ आणून देत असता स्वामीराज म्हणाले, पोळी दसऱ्याच्या दिवशी आणून वाढ. हे ऐकून बुवासाहेबांच्या चित्तास असे वाटले की विजयादशमीचा नैवेद्य झाल्या वाचून त्यांना जाण्यास आज्ञा होत नाही व त्यांचा तर लवकर जाण्याचा विचार होता. सर्व सेवेकऱ्यांस मधुकरी घातल्यानंतर व सर्वांचे भोजन झाल्यानंतर सुमारे 5 वाजता दत्तमूर्ती उठून मोरोपंतांच्या घरातील दरवाजावर दोन्ही हात ठेवून डोकावून प्रसन्न वदनाने चालती झाली. ती भक्त भगवंता सुतार यांच्या घरी जाऊन विराजमान झाले. पाठीमागे सर्व धावत गेले. तो बुवासाहेबही पाठीमागून केळी वगैरे उपोषणाचे पदार्थ घेऊन सुंदरबाईस देण्याकरता गेले. समर्थांस साष्टांग नमस्कार करून सुंदरबाईस फलाहाराचे दिले. त्याचा स्वीकार सुंदरबाईने करून त्या म्हणाल्या की बुवासाहेब, आपण बडोद्यास 1-2 दिवसात जाणार काय? तर बुवासाहेबांनी सांगितले, सद्गुरू स्वामीरायांची आज्ञा विजयादशमीपर्यंत जाण्यास नाही, त्यामुळे मी उद्या गाणगापुरात जातो. तदनंतर सुंदराबाई बोलल्या, गाणगापुरास बहुत वेळा गेला आहात, आता काय काम आहे? तेव्हा श्री समर्थ म्हणाले, पाण्यात जाऊन बुडाल, चिखलात जाऊन बुडाल. गाणगापुरात जाण्यास श्री स्वामी महाराजांची आज्ञा स्पष्ट होत नाही असा बोध झाला असता पुन्हा बुवासाहेबांनी जाण्याचा विचार करून दुसरेच दिवशी गाणगापुरास बुवा निघाले. भाद्रपद वद्यात अक्कलकोट, गाणगापूर वगैरे प्रांतात पाऊस चांगला पडत होता. बुवासाहेब गुडूरच्या स्टेशनावर उतरून वाहनाचा तपास केला असता त्यांना कोणतेच वाहन मिळाले नाही. मग तसाच पादचारी एकटेच ते निघाले. सुमारे 3 कोस गेले असता इतक्यात 2-3 पाण्याचे ओढे लागले व चिखल भरलेला ओढा लागला. हळूहळू त्यात पाय ठेवून ते काठापर्यंत चिखलात बुडाले. पुष्कळ प्रयत्न केले पण बाहेर निघता येईना. तेव्हा बुवा घाबरले. तोच पाठीमागून घोड्यावर बसलेला मुसलमान स्वार येत होता. तोही घोड्यासकट चिखलात बुडाला व बुवासाहेबांस म्हणाला, क्यों जी, चिखल बहुत है, ऐसा तुमने हमको क्यों नहीं कहा? त्या स्वारास उत्तर देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे व चिखलातून पाय मागे पुढे हलविता येईनात, त्यामुळे प्राणवायूसहित जीव अतिशय घाबरल्यामुळे बुवासाहेब काहीच बोले नाहीत. समर्थांची आज्ञा उल्लंघन करून आपण आलो म्हणून असा प्रसंग आपल्यावर आला
असा मनात विचार येताच डोळ्यापर्यंत चिखल लागला. आता यातून बाहेर निघणे होत नाही, म्हणून स्वामी महाराजांस मोठ्याने बुवांनी हाका मारण्यास सुरुवात केली. त्या आवाजाबरोबरच त्यांचे हात धरून कोणीतरी त्यांना बाहेर काढले असा त्यांना भास झाला. चिखलातून ते बाहेर आले. 2 तास त्यांना दम लागला होता, इतके ते घाबरले होते. ते बाहेर आल्यानंतर त्या स्वाराचा घोडाही झपाट्याने बाहेर निघाला. याचाच अर्थ स्वामींचे नामस्मरण जेव्हा आपण करतो तेव्हा त्याची वलय आपल्या अवतीभोवती असणाऱ्या इतरही सेवेकऱ्यांस मिळत असतात. स्वार हळूहळू मोठ्या मिनतवारीने बाहेर निघाला. बुवांचे कपडे सगळे चिखलाने भरल्यामुळे पाण्याच्या ओढ्यात स्नान करून सर्व कपडे धुतून व हळूहळू संध्याकाळपर्यंत ते गाणगापुरास पोचले. 2 दिवस हातपाय दुखणे कमी वाटल्यानंतर श्री गुरुचरित्र ग्रंथाची पारायणे 7 दिवसात 7 केली आणि देवाचे पूजनाधिक ब्राह्मण भोजनादी करून भीमा अमरजेच्या संगमास स्नानास ते गेले. स्नान करिता करिता पाय घसरून भालाभर पाण्यात गेले. पोहता येत नसल्यामुळे बुवा गटांगळ्या खाऊ लागले. इतक्या संगमावरील 2-4 सेवेकरी येऊन त्यांनी बुवासाहेबांस पाण्यातून बाहेर काढले. त्यावेळी सावध होण्यास त्यांना 2 प्रहर लागले. नाका डोळ्यातून पाणी जातच होते. त्या दिवशी संगमावर मुक्काम करणे त्यांना भाग पडले. पुढे 2-3 दिवसांनी गाणगापूरवरून ते अक्कलकोटास आले. त्यावेळी समर्थ स्वामी महाराज देशमुखांच्या वाड्यात आनंदात बसले होते. तेथे जाऊन साष्टांग नमस्कार बुवांनी केला. तो सच्चिदानंद यतिराज म्हणाले, चिखल पाण्यात बुडून जिवंत आलेत का? हे स्वप्रतितेचे भाषण ऐकून बुवा म्हणाले, श्री समर्थांची आज्ञा उल्लंघन केल्यामुळे अतिदुःख आलेले आहे. हे ऐकून श्री समर्थ म्हणाले, उगीच स्वस्थ आनंदात असावे. अशी स्वामी महाराजांनी आज्ञा झाल्यावर पुढे गाणगापूर वगैरे कोणत्याही क्षेत्री पूर्णब्रह्म परमेश्वर दत्तात्रेय स्वामींचे चरण सोडून जाणे नाही असा बुवांनी निश्चय केला. श्री स्वामी समर्थ.